भव्य पूर्णाकृती पुतळा, परंतु काम रखडलेलंच, जाधव यांची खंत व्यक्त. समता दिनानिमित्त पुसदमध्ये फुले विचारांचा जयघोष. महात्मा फुले चौकात विविध समाज घटकांची एकत्र उपस्थिती. वंचित बहुजन आघाडीचे भालेराव यांच्याकडनं पुतळ्यास मानवंदना. पुतळा समिती अध्यक्षांचा सवाल, सौंदर्यीकरण कधी पूर्ण होणार? समता, शिक्षण व न्याय, फुले विचारांनी दुमदुमला पुसद. समता दिन कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. काम अपूर्ण, मनात खंत, जाधव यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. महात्मा फुले पुतळा चौकात समता दिन उत्सवात घोषणांचा गडगडाट. पुसदमध्ये फुले जयंतीला सामाजिक ऐक्याचं सुंदर चित्र. पुसद येथील बसस्थानक चौकातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर समता दिन साजरा करण्यात आलाय. महात्मा फुले पुतळा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध सामाजिक घटक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माल्य अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर पुतळा समितीचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी पूजा अर्चा करून महात्मा फुले यांच्या कार्याला मानवंदना अर्पण केली. तर उपस्थितांनी जय ज्योतिबा, समतामूलक समाज जिंदाबाद अशा घोषणाने परिसर दुमदुमवून टाकला. पुतळा सौंदर्यीकरणाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त. महात्मा फुले समता दिनाच्या कार्यक्रमात पुतळा समितीचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी चौकातील पुतळ्याच्या सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाचं काम अद्याप अपूर्ण असल्याबाबत खेद व्यक्त केलाय. ते म्हणाले, भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पुतळा उभा करण्यात आला, परंतु सुशोभीकरणाचं काम आजही रखडलंय. प्रशासनाने त्वरित सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन समाजाच्या भावनांना न्याय द्यावा. त्यांच्या या भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी कौतुकाने ऐकल्या व मागणीला समर्थनही व्यक्त केले. तर समता दिनाच्या निमित्ताने विविध समाज बंधूंनी महात्मा फुले यांनी उभ्या केलेल्या समानता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचं स्मरण करण्यात आले. कार्यक्रमात सर्वांनी समतेच्या विचाराने आणि फुले यांच्या आदर्शांनी प्रेरित राहून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रतिनिधी कृष्णा दोडके, पुसद. 28 नोव्हेंबर थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे. या निमित्तानं सर्व समाज बांधवांच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने मी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करतो. बंधूंनो, मागील अनेक वर्षापासून आपण महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी पुसद शहरामध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला हा महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थापित केलेला आहे. 2009 पासून तो पुतळा उभा करताना सुद्धा जनतेला लढा द्यावा लागला होता आणि आता या पुतळ्याच्या समोर अनेक वेळा फळांचे गाडे लागतात, भाजीपाल्यांचे गाडे लागतात, दुकाने लागतात, बॅनर लावले जातात. या संदर्भात सुद्धा बरेच वेळा लढा द्यावा लागतो. या निमित्तानं मला पुसदच्या स्थानिक सर्व नेत्यांना, सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती करायची आहे की आपले जे कार्यकर्ते या ठिकाणी वारंवार फळांचे गाडे लावतात, दुकान लावतात किंवा या ठिकाणी जे बॅनर लावले जाते, हे सर्व प्रकार बंद व्हावेत. त्याचबरोबर नगर परिषदेने आणि स्थानिक सर्व नेत्यांना विनंती आहे की महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी मागील काळामध्ये फंड उपलब्ध झाला होता, परंतु तो नंतर रद्द झाला. तो फंड पुन्हा उपलब्ध व्हावा आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं ही आमची सर्व नागरिकांच्या वतीने स्थानिक सर्व पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे. नगरपालिकेने या ठिकाणी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. हे एक असं ठिकाण आहे शहरामधील अतिशय मोक्याचं ठिकाण आहे, महत्त्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी जर ह्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर सर्व नागरिकांना याची चांगली मदत होईल आणि शहराच्या एक सौंदर्यात चांगली भर पडेल. आपण आपल्या समाजाचे आदर्श पुरुष म्हणून ज्यांना महान या महापुरुषांना मानतो त्यांच्याप्रती आपलं हे कर्तव्य आहे. हे करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. त्यामुळे हे सर्व कर्तव्य स्थानिक नेते मंडळी, सर्व कार्यकर्त्यांनी पार पाडावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद.
मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, च्या न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही. शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.